महसूल विभागाच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर 2025 पासून महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या दिवशीपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत महसूल विभाग छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा साजरा करत आहे। या पंधरवाड्यामध्ये 17 ते 22 पहिले 5 दिवस शेतकऱ्याच्या शेतातील रस्ते, पांधन रस्ते, शिवपांधन रस्ते याकरता संपूर्ण महसूल विभाग, जमाबंदी आयुक्त, तलाठ्यापासून तर माझ्यापर्यंत आणि SCS पासून तर डेप्युटी SLR पर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्याच्या पांधन रस्त्यावर पांधन रस्त्याची मोजणी करणे, पांधन रस्त्याकरता रस्ते अदालत घेणे, पांधन रस्त्याबद्दलच्या शेतरस्त्याबद्दलच्या केसेस ज्या आपसात सुरू आहे त्या केसेस निकाली काढणे, या शेतरस्ते या पांधन रस्त्यामध्ये आतापर्यंत कधीही त्या रस्त्याला क्रमांक देण्याचा निर्णय कधी झाला नाही। आता शेतकऱ्यांच्या शेतीच्या रस्त्याला क्रमांक मिळणार, रस्ते नंबर मिळणार। जसं नॅशनल हायवेला नंबर आहे, जसं स्टेट हायवेला क्रमांक आहेत, गावातील रस्त्याला VR ODRला क्रमांक आहेत, तसे हा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्याच्या शेताला रस्त्याला क्रमांक मिळणार आणि ह्या क्रमांकाच्या रस्त्याची दुरुस्ती करणे, त्या रस्त्याला मोटरेबल करण्याकरता मग महसूल खातं रस्ते मजबूतीकरणाची योजना करणार। त्यामुळे 17 ते 22 हा काळ जो आहे, हा काळ शेतकऱ्याच्या शेत रस्त्यावर संपूर्ण महसूल खातं काम करणार आणि या 5 दिवसामध्ये एक राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात आपण या ठिकाणी करतो आहे। पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व अधिकारी आणि पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या मोहिमेमध्ये आम्ही या ठिकाणी सोबत घेतलेले आहे। एक स्वयंस्पष्ट कसं रस्त्याला क्रमांक द्यायचा, म्हणजे जी मागणी होती मूळ शेत रस्त्याची ती आता आम्ही पूर्ण करतो आहे आणि एक यामध्ये ॲडिशन केलेलं आहे। रस्त्याची मोजणी झाल्यानंतर आपण यापूर्वी मोजणीनंतर त्या ठिकाणी दगड लावायचो किंवा स्टोननी बाउंड्री फिक्स करायचो। आता आपण 10 कोटी वृक्ष लागवडमध्ये शेत रस्त्याची बाउंड्री ही झाड लावून फिक्स करणार आहे, कारण झाड तोडलं तर गुन्हा दाखल होतो। त्यामुळं एकदा मोजणी झाली की झाडं लावायचे आणि रस्ता फिक्स करायचा, जेणेकरून पुढच्या काळात कुणीही रस्त्याला या ठिकाणी त्याची रुंदी कमी करू शकणार नाही। कुठल्याही शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ता 12 फूटच्या कमी नसावा, 12 फुटीचा रस्ता असावा आणि त्यानंतर मात्र जशा महसूल रेकॉर्डवर आमच्याकडे रस्ते आहेत, काही डबल डॉटेड आहे, काही सिंगल डॉटेड आहे, कधी काही रस्ते हे त्या ठिकाणी आमच्याकडे नकाशावर काही तर 60 फुटाचे आहे, काही 40 फुटाचे आहे, काही 20 फुटाचे आहे, काही 18 फुटाचे आहेत। हे सर्व रस्ते मोकळे करायचे। गृह खात्याने निर्णय केला आहे की या रस्त्याच्या खुले करण्याकरता
पोलीस बंदोबस्तासाठी आता पैसे भरावे लागणार नाही। यापूर्वी शेतकऱ्यांना जर रस्ता खुला करायचा असेल आणि पोलीस बंदोबस्त पाहिजे असेल तर सरकारकडे पैसे भरावे लागत होते, आता पैसे भरावे लागणार नाही। यापूर्वी शेतकऱ्याला रस्ता मोजणी करण्याकरता पैसे भरावे लागत होते सर्वेअरचे, आता मात्र शासनाने निर्णय घेतला की सर्वेक्षणाकरता कुठलाही पैसा लागणार नाही शेतकऱ्याच्या शेतीच्या रस्त्याच्या। म्हणजे महसूल खात्याने सर्वेक्षणाचे पैसे माफ केले, पोलिसांनी आता बंदोबस्ताचे पैसे माफ केले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विधानमंडळात जाहीर केलं होतं की पांधन रस्ते योजनेकरता शासनाची जी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे ती हीच आहे आणि त्याचं अध्यक्षपद जे मला दिलं आहे पांधन रस्ते बनवण्याचं, यामधला हा पहिला एक मोठी मोहीम आहे की महसूल खातं चालू करत आहे। खरं तर याच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मोहिमेमध्ये पहिले 5 दिवस मी सांगितलं त्याप्रमाणे पांधन रस्त्याकरता, शेत रस्त्याकरता, दुसरे 5 दिवस 22 तारीख ते 27 तारीख या काळामध्ये आम्ही आमचं महसूल खातं हे ज्या लोकांनी सरकारी जागेवर 2011 पूर्वी घरं बांधले आहेत त्या जमिनी फ्री होल्ड करणे, त्या लोकांना पट्टे वाटप करणे, म्हणजे राज्यातले जवळपास 50 लाख परिवार असे आहेत ज्यांचं जमिनी सरकारी जागेवर आहेत पण त्यांना अजूनही पट्टा वाटप मिळाला नाही, त्यांना स्वामित्व मिळालं नाही, प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही। तर पुढचे 22 ते 27 या राज्यातल्या सरकारी जागेवर बसलेल्या पण जे नियमाकुल झाले नाही आहे त्यांना फ्री होल्ड करण्याचा, त्यांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय संपूर्ण नगरपालिका, महानगरपालिका आणि महसूल ग्रामीण भागामध्ये गावामध्ये, गावठाणामध्ये आणि गावठाणाच्या बाहेर आम्ही या ठिकाणी करणार आहोत। याच काळामध्ये तुकडेबंदीचा जो निर्णय आपण घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण करणार आहोत। तर तुकडेबंदी जे होती राज्यामध्ये ती आपण हटवली, आता अंमलबजावणीचा काळ कुठला, हाच काळ असणार आहे 22 तारीख ते 27 तारखेपर्यंत। या काळामध्ये तुकडेबंदी कायद्याने जे त्या ठिकाणी बांधकामं कायदेशीर झाले नाही, तुकडेबंदी कायद्यामुळं जे प्लॉट लोकांनी घेतले त्यांना स्वामित्व मिळालं नाही किंवा त्यांचे घरं कायदेशीर झाले नाही किंवा प्लॉट कायदेशीर नाही किंवा रेव्हन्यू रेकॉर्ड मेंटेन झाले नाही, त्यांना आम्ही या ठिकाणी त्याचं स्वामित्व देण्याचा निर्णय करतो आहे। याच काळामध्ये आमचे जमाबंदी आयुक्त गावठाणामध्ये जो आम्ही सर्वे केला आहे ड्रोननी, आखीव पत्रिका प्रत्येक घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा, गावठाणामधील जे घर आहेत त्यांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे। म्हणजे एकीकडे अतिक्रमण कायदेशीर करणे सरकारी जागेवरचे, दुसरीकडे जे गावठाणात मूळ मालक आहे त्यांच्या घरांचा प्रॉपर्टी कार्ड देणे, दुसरं, तिसरं तुकडेबंदी कायद्याअंतर्गत जे या ठिकाणी जे इरेग्युलराईज झाले आहेत त्यांना रेग्युलाईज करणे, चौथं नजूलच्या जागेवर जे लोक बसलेले आहेत नजूलच्या जागेवर शहरी भागामध्ये त्यांचे घराचे पट्टे कायदेशीर करून देणे, फ्री होल्ड करून देणे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी बांधकामं आहेत जे कायदेशीर करायचे आहे ती सर्व बांधकामं कायदेशीर करून देण्याकरता ही मोहीम 22 तारीख ते 27 तारखेपर्यंत आम्ही करणार आहोत। एक प्रकारचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम, एक प्रकारचं स्वामित्व देण्याची मोहीम, एक प्रकारचं तुकडेबंदी कायद्यांमुळे जे त्या ठिकाणी राहून गेले त्यांना कायदेशीर करण्याची मोहीम हे आम्ही करतो आहे। आणि मग 27 ते 2 तारीख 5 दिवस पुढचे हे आपण जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या जिल्ह्याप्रमाणे महसूल विभागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जिल्ह्याच्या परिस्थितीप्रमाणे, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये वेगळी परिस्थिती आहे त्यानुसार कार्यक्रम करतील, त्यांचे काही विषय शिल्लक असतील महसूलचे, काही ठिकाणी शाळांमध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप करतील, अनेक ठिकाणी काही नाविन्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे। तर 27 ते 2 तारखेपर्यंत आमचे जिल्हाधिकारी संपूर्ण महसूल यंत्रणा घेऊन आपापल्या जिल्ह्यामध्ये आवश्यक असणारे महसुली कार्यक्रम हे त्या ठिकाणी 5 दिवस करणार आहे। हा सेवा पंधरवाडा जो आहे याचा जे पहिला कार्यक्रम आहे
तो पुण्यावरनं आम्ही या ठिकाणी सुरू करतो आहे। पुणेमध्ये माननीय मुख्यमंत्री या सेवा पंधरवड्याचं महसुली अभियानाचं उद्घाटन करणार आहे आणि पुणे कलेक्टरनी, पुणे विभागीय आयुक्तांनी, जमाबंदी आयुक्तांनी, आमचे IGR नोंदणी महानिरीक्षकांनी याचं एक पुण्यावरनं ही योजना सुरू करणार आणि 2 तारखेला गांधी जयंतीच्या दिवशी एक कार्यक्रम वर्ध्यामध्ये होईल, पवनारमध्ये, ज्या कार्यक्रमाला या ठिकाणी आमच्या कोणीतरी मंत्री मंडळातील सहकारी त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी समारोप करतील आणि एक कार्यक्रम या समारोपाचा म्हणजे 2 ठिकाणी कार्यक्रम होईल, एक नाशिकला होईल, तसं प्रत्येक जिल्ह्यात होईल। पण नाशिकला सुद्धा एक विभागामध्ये एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि सोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये पवनारमध्ये होईल। असे जिल्ह्याचे समारोप त्या जिल्ह्यात होतील। त्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहे, जसं माननीय मुख्यमंत्री पुण्यातनं करणार आहे, तर आमचे सर्व मंत्री हे त्या जिल्ह्यामध्ये या महसुली कार्यक्रमाला सुरुवात करतील। काही 17ला करतील, काही 18ला करतील, काही 19ला करतील, पण या पंधरवड्यामध्ये आमचे पालकमंत्री या ठिकाणी या संपूर्ण अभियानाला मूर्त रूप देतील। असा या ठिकाणी सेवा पंधरवडा आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि हे 3ही महत्त्वाचे विषय जे जनतेचे अत्यंत महत्त्वाचे विषय आहे की शेतकऱ्याच्या शेतामध्ये पुढच्या 5 वर्षात एकही शेतकरी या राज्याचा असा नको ज्याच्या शेतात रस्ता नाही। हा जो देवेंद्र फडणवीस सरकारचा संकल्प आहे, आमच्या सरकारचा संकल्प आहे, या सरकारचा संकल्प आम्ही पूर्ण करू। कारण आम्ही या ठिकाणी जनतेला वचन दिलं होतं की शेतकऱ्याच्या शेतामधला रस्ता हा आमच्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। तो रस्ता आम्ही या ठिकाणी आमचं सरकार यावर काम करेल। जनतेला वाटतं की समृद्धी महामार्ग झाला, शक्तीपीठ होतो आहे, पण माझ्या शेताचा रस्ता सरकारने करून दिला पाहिजे, याकरता आमच्या सरकारने या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे। आणि जर तुम्ही हा शासन निर्णय बघितला तर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असा कुठलाही निर्णय आता पण झाला नाही, तो निर्णय आम्ही आता या ठिकाणी या शासनाने केलेला आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, आमचं जे सरकार आहे या सरकारने या योजनेला मूर्त रूप दिलं आणि आमचं सरकार, आमचे सर्व आमदार खासदार या योजनेला पूर्ण करतील आणि पुढच्या काळामध्ये शेत रस्त्याच्या संपूर्ण योजनेकरता आम्ही आता जशी राज्यस्तरीय समिती माझ्या अध्यक्षतेखाली आहे तशीच समिती प्रत्येक विधानसभेच्या आमदाराच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मतदारसंघाची पांधन रस्त्याची समिती, ज्यातनं संपूर्ण मोजणीपासून तर रस्ता बांधणीपर्यंत योजना आम्ही या ठिकाणी करतो आहे। पुढच्या काळामध्ये आमदार आमचे त्या समितीचे अध्यक्ष राहतील आणि आमदाराच्या अध्यक्षतेखाली या योजनेला संपूर्ण शेताला रस्ता देण्याचं आमचं काम असणार आहे। मला असं वाटतं की आपल्याला माझी विनंती आहे की शेतकऱ्याच्या संबंधित अत्यंत महत्त्वाचा शेतरस्त्याचा विषय आणि राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत या अभियानाला आपण सर्वांनी आपल्या वृत्तपत्रातनं, आपल्या मीडियाच्या माध्यमातून शेतकरी समाजाकरता आणि खऱ्या अर्थाने ज्या गरीब माणसाला अजूनही घरं मिळाली नाही त्या गरीब माणसाला त्यांचं प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याकरता आपल्या माध्यमातून या विषयाला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता आपण आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। आज महाराष्ट्र सरकारने राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके जन्मदिवस 17 सितंबर 2025 को 25 से राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, इनकी जयंती 2 अक्टूबर 2025, ये जो 15 दिन का समय है, तो हमारा जो राजस्व विभाग है, राजस्व विभाग
पूरे महाराष्ट्र में 15 दिन का एक अभियान लेकर जा रहा है। पहले अभियान हमने जो डिजाइन किया है, माननीय देवेंद्र फडणवीस जी ने, हमारे मुख्यमंत्री जी ने विधानसभा में मेरे अध्यक्षता में एक समिति बनाई थी किसानों के खेत के रास्ते के जो निर्माण करने के बारे में। हमने उसको मूर्त रूप दिया है। हम 17 सितंबर से 22 सितंबर तक किसानों के खेत के रास्तों को पूरी तरह से, जो सिंगल डॉटेड है, डबल डॉटेड है, जहाँ पे रास्ते ही नहीं है, ऐसे रास्तों का डिजाइन करना, ऐसे रास्तों के जो इंक्रोचमेंट निकालना, जहाँ कम से कम 12 फीट का रास्ता हो, ऐसे रास्ते बनवा कर देना। उसके लिए सारे रास्तों का मेजरमेंट करना। इसके लिए जो पुलिस बंदोबस्त लगेगा, उसके लिए माननीय मुख्यमंत्री जी ने कहा कि अभी पुलिस बंदोबस्त के लिए कोई पैसा नहीं लिया जाएगा किसानों से। माननीय मुख्यमंत्री जी ने कहा कि किसानों के मेजरमेंट करने के लिए, रास्तों का मेजरमेंट करने के लिए पहले किसानों को पैसा भरना पड़ता था, अब वो नहीं लिया जाएगा। फ्री में किसानों के रास्ते हम बनाने का प्रयास कर रहे हैं और हम किसानों के रास्तों को नंबरिंग करना चाहते हैं। आज तक कभी महाराष्ट्र के राजस्व विभाग ने ये निर्णय नहीं लिया था, लेकिन राजस्व विभाग ये निर्णय करता है कि किसानों के खेत के रास्ते को नंबर होना चाहिए। जैसा गांव के रास्ते को नंबर होता है, स्टेट हाईवे को नंबर होता है, नेशनल हाईवे का नंबर होता है, ये गांव से वो गांव में जाएंगे वो गांव का नंबर होता है। किसानों को रास्तों को क्रमांक नहीं मिला क्योंकि कभी उसका डिजाइन नहीं बना। लेकिन हमने अभी निर्णय लिया है, इस महाराष्ट्र के सारे किसानों के खेत में जाने वाले रास्तों को नंबर दिया जाएगा और उस नंबर देकर फिर उस नंबर के रास्ते के लिए जो सरकार पैसा अलॉट करेगी, वही रास्ता सरकार के पैसे से बनाया जाएगा। तो किसानों के खेत में रास्ता देना, ये जो देवेंद्र फडणवीस सरकार का संकल्प था, ये हम चालू कर रहे हैं। हमने इसका डिजाइन पूरा तैयार किया है। आने वाले दिनों में हमारे विधायक जो है, वो विधायक के क्षेत्र में उन विधायकों के अध्यक्षता में हम समिति बनाएंगे और वो समिति पूरा इसका संचालन करेगी। इसके लिए जो जो अधिकारी वहाँ चाहिए उस समिति में लेंगे और आने वाले 5 सालों में हम किसानों के रास्ते का चिंता करेंगे, किसानों को रास्ता देने की चिंता करेंगे। हमारी सरकार, देवेंद्र फडणवीस जी की सरकार ने जो संकल्प किया वो पूरा करेंगे। दूसरा हमने निर्णय लिया है, ये तो 17 से 22 तक तो ये होगा किसानों के रास्ते। 22 से 27 तारीख जो 5 दिन है, इस दिनों में हम महाराष्ट्र में सारे जो इंक्रोचमेंट है जो 2011 के पहले के हैं, 2011 के पहले जहां लोग बैठे थे, जो प्रोटेक्टेड है, सरकारी जगह पर बैठे हैं, नजूल के लैंड पर बैठे हैं। अभी परसों सुप्रीम कोर्ट ने जो यहाँ पर हमें महाराष्ट्र को बहुत बड़ा उन्होंने एक सर्वोच्च न्यायालय ने, ऑनरेबल जस्टिस गवई जी ने, जो महाराष्ट्र के लिए झुड़पी जंगल का जो एक लैंड था जिस पर बहुत दिन से 40 साल से 50 साल से लोग बसे थे, वो सारे घरों को फॉरेस्ट की परमिशन लेके वो सारे घर इंक्रोचमेंट जो है उसको रेगुलाइज करने के लिए कहा है। वो रेगुलाइजेशन हो, नजूल की जगह का रेगुलाइजेशन हो, रेवन्यू लैंड पे जो लोग बैठे उनका रेगुलाइजेशन हो, और हमारे महाराष्ट्र में जो टुकड़ेबंदी कायदा में जो घर थे जिसका 10 गुंठे के कम टुकड़ा नहीं गिरा सकते, ये कायदा था महाराष्ट्र में, हमने उसको निरस्त कर दिया। उसमें जो अभी रेगुलाइज करने वो घर है, ये सारे घरों का प्रॉपर्टी कार्ड देने का काम हम 22 से 27 में करेंगे। ये मुहिम चालू करेंगे और ये कंटिन्यूस चलेगी। 5 दिन में तो पूरा फोर्स में चलेगी, लेकिन बाद में ये अभियान के रूप में अगले 5 साल में महाराष्ट्र में कोई भी गांव ऐसा नहीं होगा, कोई भी शहर ऐसा नहीं होगा जिनके पास प्रॉपर्टी कार्ड नहीं होगा। हम प्रॉपर्टी कार्ड देंगे। ये मुहिम में हमने उसका इन्वॉल्व किया है, ये मुहिम को हमने दिया है। 27 से 2 तारीख तक महाराष्ट्र के सारे शहरों में, सारे जिले में माननीय जिलाधिकारी, वहाँ के म्यूनसिपल कमिश्नर, हमारे नगर पालिका के सारे सीओ, हमारे वहाँ पर लोकल वो जिले के लिए वहाँ क्या राजस्व अभियान चलना चाहिए, कौन सा जिला कौन से पैरामीटर में छुटा हुआ है। जैसा एग्री स्टैक में कोई जिले कम है, किसानों की जो एग्री स्टैक होता है उसमें कोई जिले पीछे है,
वहाँ पर वो मुहिम लेंगे। वो जिलाधिकारी जहाँ जहाँ पर जो लगता है 5 दिनों में वो मुहिम के रूप में ये योजना चलाएंगे। तो ऐसा 17 तारीख से 2 तारीख तक राष्ट्र नेता नरेंद्र मोदी जी, इनके जन्मदिन से लेकर राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की जयंती तक हम ये अभियान चलाएंगे। और इसका उद्घाटन अभियान का हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी 17 तारीख को पुणे में करेंगे और इसका समापन ये नासिक में होगा, वर्धा में गांधी जयंती के दिन पवनार में होगा, वहाँ पर भी हमने इसका समापन रखा है। निश्चित रूप से ये 15 दिन में कम से कम 50 लाख परिवारों को, किसान से लेके जो सरकारी जगह पर रहने वाले लोग हैं, 50 लाख परिवार जो बहुत दिनों से सरकार का इंतज़ार कर रहे हैं कि हमें कभी प्रॉपर्टी कार्ड मिलेगा, हमें कभी रास्ता मिलेगा। जो जो योजनाएं राजस्व विभाग चलाता है वो सारी योजना से 50 लाख परिवार तक हम पहुंचना चाहते हैं। सर, इसके पहले लास्ट मंथ आपने प्रेस कॉन्फ्रेंस की थी जिसमें कहा रेवेन्यू वीक चलाया गया और 30 लाख लोगों को प्रॉपर्टी कार्ड देने की बात कही थी, तो क्या वो 30 लाख प्रॉपर्टी कार्ड बटे और ये क्या 50 लाख उससे अलग है? मैंने वो कहा था कि 30 लाख प्रधानमंत्री आवास योजना में जो घर अलॉट हुए हैं उनको प्रॉपर्टी कार्ड देने की योजना इस महसूल सप्ताह में करेंगे और आगे भी करेंगे। एक दिन का काम नहीं है, लेकिन माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने 30 लाख घर महाराष्ट्र को दिए हैं। उन घरों को प्रॉपर्टी कार्ड जो नहीं है, 20-25 लाख घरों को प्रॉपर्टी कार्ड है, लेकिन कुछ घर ऐसे जहाँ प्रॉपर्टी कार्ड नहीं है। जैसे आपने देखा होगा वेंगुर्ला में गौड़ीवाड़ा था, पिछले कैबिनेट में हमने उसको फ्री होल्ड कर दिया। आज अमरीश भाई पटेल आए थे, वहाँ धुले में बहुत दिनों से एक ऐसे भोई लोग रहते हैं जिनका प्रॉपर्टी कार्ड नहीं था। आज देखा होगा आपने, मैंने अभी 10 मिनट पहले आदेश निकाला है, 8000 हेक्टेयर जमीन ऐसी थी जीवती चंद्रपुर में जिनके ऊपर फॉरेस्ट का वहाँ पर नोंद ली गई थी, उसको आज निकाल दिया हमने। तो आप अंदाजा नहीं करोगे 50 लाख से कई लोग हैं जिनको अभी भी किसानों को और घर के लोगों को फ्री होल्ड करना है। नजुल में आपने देखा होगा पिछले कैबिनेट में हमने निर्णय लिया कि 2% पैसे लेकर, ओनली 2% पैसा लेकर हम सारे नजुल के विदर्भा के सारे लोग इसमें नजुल से फ्री होल्ड हो जाएंगे। 2% पैसे रेडी रखना के। कितने घर है नजुल में, कितने शहर में सरकारी जगह पे 40-40 साल से लोग रहते हैं, अभी फ्री होल्ड नहीं हुए हैं। 2% पैसे भरना है उनकी। और साथ साथ में अभी जो सुप्रीम कोर्ट का परसों में कहा, सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया झुड़पी जंगल के बारे में, झुड़पी जंगल में तो कम से कम 1 लाख परिवार है, 1 लाख, जिनको अभी हम शासन निर्णय करके सुप्रीम कोर्ट का रिजल्ट के रुका हुआ था, अब रिजल्ट आ गया। सारे लोगों को अतिक्रमण कायदेशीर करने के लिए सुप्रीम कोर्ट ने कहा, वो अभी हम उसका शासन निर्णय कर रहे हैं। ये एक दिन में नहीं होने वाला है, लेकिन 50 लाख परिवार कम से कम इस महाराष्ट्र में से जो अभी भी वेट कर रहे हैं कि मेरा घर का प्रॉपर्टी कार्ड मुझे मिल जाए, जो प्रॉपर्टी कार्ड है नहीं है। तो इसके लिए हम महसूल रेवेन्यू डिपार्टमेंट, राजस्व विभाग, हर गांव का हम सर्वे कर रहे हैं, हर शहर का सर्वे कर रहे हैं। ऐसा कोडीवाड़ा है, पालघर से लेके सिंदूर तक कोडीवाला, अभी कोडीवाड़ा जो है ये मुंबईच्या कोडीवाडे जे आहेत ते त्या ठिकाणी मॅपिंग झाला है, पर पालघर से लेके आप अगर सिंदूर तक जाएंगे तो कोडीवाड़ा को मैपिंग ही नहीं हुआ है, उनका कोई अस्तित्व ही दिखता नहीं है। तो उसका मैपिंग करेंगे कोडीवाड़ा का, कोई किसी का उसके तरफ ख्याल ही नहीं है। तो ये सब कोडीवाड़ा को भी हम रेगुलाइज करने का भी काम करेंगे। नाही, आम्ही राज्यामध्ये तेच अभियान आहे। याचा जर GR वाचला आपण हेच समजता येते, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण याला परमनंट नाव दिलं आहे, सभागृहात घोषणा केली होती मी। या राज्यामध्ये वर्षाचे 4 शिबिर मंडळ स्तरावर, म्हणजे महसुली मंडळावर कंटिन्युअस होणार आहे। ते वेगळी प्रक्रिया सुरू राहणार आहे, कंटिन्युअस राहणार। पण या ठिकाणी राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस पासून ते राष्ट्रपिता हेच अभियान आहे, पण याला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत हे अभियान, आणि यानंतर जेवढे जेवढे अभियान पुन्हा पुन्हा होतील, कधी अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने होईल, वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही वेगवेगळं अभियान घेऊन एकेका विषयाला न्याय देणार आहे। राजस्व विभाग काही एका दिवशी पूर्ण काम करू शकत नाही। आज आम्ही 2 विषय हाती घेतले,
पांधन रस्ते आणि एक विषय हाती घेतला प्रॉपर्टी कार्डचा, हा पुढच्या काळातही आपल्याला कुठल्या ना कुठल्या जयंतीनिमित्त, कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानिमित्त, पण अभियानाचं नाव काय असणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान असंच असणार आहे. त्याच्या अंतर्गत आपण या ठिकाणी राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीपर्यंत हा अभियान असणार आहे. तुम्ही रस्ते मोकळे करता शेतातले, मात्र वेरूळमध्ये जर पाहिलं वन रेल्वेचे स्टाईल आहे, त्या ठिकाणी महानुभाव पंतांच्याच कुठेतरी जे पंतांचे जे संत आहेत त्यांचाच रस्ता अडवलेला आहे पुरातत्व विभागाने. हा एकंदरीत या संदर्भात तुम्ही आदेश देणार आहात? मी आजच 1 तासापूर्वी बैठक घेतली. वेरूळच्या लेणीजवळ 50 परिवार महानुभाव पंथाचे स्वामीजी राहतात, त्यांचा रस्ता अडवला. आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आम्ही आदेश काढले, आज तो रस्ता उघडला आणि एक रस्ता पुन्हा खाजगी जमिनीतून त्यांना दिला, त्याच्यामध्ये हायकोर्ट स्टे आहे. तोही रस्ता 23 सप्टेंबरला हायकोर्टमध्ये आम्ही तो रस्त्याचा स्टे उठवण्याकडे जाणार आहे. पण आज आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी मात्र तो रस्ता उघडला आणि त्या 50 महानुभाव पंथाचे लोक जे म्हणजे स्वामीजी राहतात, त्या स्वामीजींना जो रस्ताच नव्हता तो रस्ता देण्याचं काम आम्ही आता 1 तासापूर्वी केलं आहे. तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांना 12 फूटचा रस्ता देण्यात आहे. सर, आपले गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये किंवा योगी आदित्यनाथच्या राज्यामध्ये तिथे शेतकऱ्यांना किती फूटचा रस्ता आहे? नाही, तुम्ही 2 बाबी आहे. ऑलरेडी नकाशावर रस्ते मॅपिंग झाले आहेत. सिंगल डॉट अलग अलग आहे. डबल डॉटचा रस्ता एक 30 मीटरचा आहे, सिंगल डॉटचा रस्ता 18 मीटर आहे, काही काही डॉटेड असे एक वेगवेगळा डॉट दिलेला आहे. असा अलग अलग नोंदी आहेत महसुली रेकॉर्डमध्ये. पण ज्याच्या शेतात रस्ताच नाही, तुमचा माझा दोघाचा शेतात रस्ता नाही आहे, मलाही नाही तुम्हाला नाही, अशा वेळी दोघांच्याही संमतीने तुमचा 6 फूट आमचा 6 फूट 12 फूटचा रस्ता मदत करून द्यायचा आणि दोघांच्याही 7-12 नोंदी घ्यायच्या. हाही अभियान होणार आहे. म्हणजे किमान 12 फूटचा रस्ता असला पाहिजे. आपल्या राज्यामध्ये राज्यांमध्ये काय आहे? गुजरात आणि मध्य प्रदेश किंवा योगी इतर राज्यामध्ये काय आहे? इतर राज्यामध्येही रेकॉर्डवर ज्या नोंदी आहे रस्त्यांच्या, त्या रस्त्याप्रमाणे चालतात. त्या त्या ठिकाणी त्या राज्यांनी वेगवेगळ्या प्रोव्हिजन केलं आहे. आपला MLRC कोड जो आहे त्या MLRC कोडप्रमाणे आपण रस्ता देण्याची जी आपला म्हणजे रस्ता कंपल्सरी आहे देणे MLRC कोडमध्ये. तहसीलदार 143 मध्ये अधिकार आहेत तहसीलदारला रस्ता देण्याचे 143 मध्ये. म्हणजे तुमच्या शेतात रस्ता नसेल तर तहसीलदारला 143 वापरून रस्ता द्यावा लागतो, कलमानुसार आदेश करावा लागतो. म्हणजे हा रस्ता करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. प्रत्येक शेताला रस्ता असला पाहिजे. नाही, दोघांची संमती घेऊन ते 143 तहसीलदार आपले अधिकार वापरू शकतात, तहसीलदार आदेश पारित करू शकतात, तहसीलदारला अधिकार आहेत दंडाधिकाऱ्यांना, तो रस्ता देऊ शकतात. नंबरिंग से फायदा ये होगा, किसानों के रास्तों का जब नंबर डला जाएगा सारे किसानों को, तो हम जो स्कीम बनाने वाले हैं बजट में, जैसा मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना, कल हमने ये निर्णय लिया मुख्यमंत्री पांधन रस्ते योजना, ये नॉमिनकल्चर क्या होगा बाद में देखेंगे. तो सरकार के हेड से समझो आपकी विधानसभा है, आपके विधानसभा में वहाँ के विधायक ने 30 करोड़ 40 लाख रुपए आएंगे, तो वो नंबर डाल के वो बजट कर पाएगा. ये नंबर का रास्ता, तो वही रास्ते के लिए पैसा जाएगा. जैसा हाँ, किसी राज्य के पास नहीं, सिर्फ महाराष्ट्र ही राज्य कर रहा है और ये महाराष्ट्र राज्य कर रहा है क्योंकि किसानों के रास्ते को पैसा ये बजट ही जाएगा और उसका बजट हेड महाराष्ट्र सरकार निकालेगी. जैसा मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना है, रास्ते के ODR बनते हैं, VR बनते हैं, नेशनल हाईवे बनते हैं, इसके लिए बजट आता है. लेकिन महाराष्ट्र में ऐसे कोई बजट हेड नहीं है जिससे किसानों के रास्ते बने. हम वहाँ पे बजट हेड देंगे, बजट करेंगे और अगले साल से इस बजट में हर विधानसभा में किसानों के रास्ते बनाने के लिए और जो विधायक या वहाँ का जो डिमांड आएगा वो रास्ते क्रमांक का आएगा. ये रास्ते के लिए, ये रास्ते के लिए, ये नंबर के लिए, ये नंबर के जैसा VR ODR नंबर के लिए अभी बजट करते हैं हम लोग, नेशनल हाईवे के लिए बजट करते हैं. जैसा नागपुर मुंबई नेशनल हाईवे नंबर 10, इसके लिए इतना पैसा. तो अब किसानों के लिए ऐसा आएगा, ये रास्ता ये किसान से ये किसान का रास्ता नंबर, ये नंबर पे इतना बजट, तो बजट होगा. सर, तुम्ही वेगवेगळ्या योजना घोषित करताय, मात्र
ठाकरे गटाकडून आरोप होतोय की झाल्यानंतर पहिल्या पावसात रस्ते झाले, रस्ते त्यांचे असे पक्के व्यवस्थित रस्ते नाही, पहिल्या पावसात रस्ते खराब होतात, परत जायला तिथे त्रास. तेच सांगतो तुम्हाला, त्याच्याकरताच आपण आता त्या रस्ते केल्या रोजगार हमीतनं, ते रस्ते केल्या MRGS मधनं. म्हणजे तुम्ही माती काम करा आणि सोडून द्या, त्याला नाही खडीकरण आहे ना त्याला मुरुमकरण आहे. आपण आता जे हे रस्ते खुले झाले, बाउंड्री फिक्स झाली की त्याला नंबरिंग करणार आणि मग नंबर करून आपण बजेट हेड काढतोय, त्या बजेट हेडला जर पैसे गेले तरच ते मुरुमीकरण आणि खडीकरण होणार. तर रोजगार हमीत काय होणार, नुसता माती काम होणार आणि मग तो चिखल होणार, ट्रॅक्टर गेला की तो पुन्हा रस्ता जसा तसा होणार. आणि त्यामुळे एका दिवशीचा काम नाही हा. या राज्यामध्ये कधी ना कधी सुरुवात झाली आहे, नंतर त्याचा जो अंतिम आहे तो फार मोठा झाला आहे कुठल्या योजनेचा. आज आम्ही सुरुवात करतो आहे आणि हे सुरुवात पुढच्या काळामध्ये, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पुढच्या काळामध्ये प्रत्येक आमदार, विधानसभा सदस्य, प्रत्येक सरपंच, प्रत्येक लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या रस्त्याकरता काम करणार आहे, शेतकऱ्याच्या रस्त्याची मोहीमच करणार. कारण आज प्रमुख या राज्याची मागणी काय, समृद्धी महामार्ग तर आहेत, शक्तीपीठ महामार्ग तर आहेत, पण शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता झाला पाहिजे असं या राज्याच्या जनतेला वाटतं. त्यांना रस्ता दिला तर माझा विश्वास आहे, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असेल, शेतकऱ्याच्या शेतात जर वीज असेल, शेतकऱ्याच्या शेतात जर पाणी असेल, तर शेतकऱ्याचा मुलगा कधीही नोकरी मागायला येणार नाही. तो शेतातच आपला त्या ठिकाणी मोठा रोजगार उपलब्ध करेल किंवा आपल्या शेतीची प्रोडक्टिव्हिटी वाढवेल, आपल्या शेतीचं दुबार उत्पन्न घेईल. आज शेतकऱ्याच्या शेतात रस्ता नसल्यामुळं तो मोटरसायकल घेऊन जाऊ शकत नाही, तो व्हेकल घेऊन जाऊ शकत नाही, तो निराश झाला आहे, त्याला शेतीच्या उत्पन्नावर विश्वास राहिला नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये अनेक जमिनी पडीत पडलेल्या आहेत, पिकाखानी नाही आहे, शेतीचा रस्ता नसल्यामुळे जमिनी पडीत आहेत, प्रोडक्टिव्हिटी नाही आहे, त्यांना ते पीक घेऊ शकत नाही. त्यामुळं आमच्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता दिला तर तो शेतकरी आपली शेती जमीन पडीत राहून तो त्या ठिकाणी पिकाखाली आणेल, हा सरकारला विश्वास आहे. नाही, आता असं आहे की या म्हणजे आपला MLRC कोडमध्ये कुठलाही रस्ता शेतकऱ्यांना द्यावाच लागेल, 2 पाऊलवाट द्यावी लागेल, शिवपांधन द्यावं लागेल. त्याच्याकरता अशी कुठलीही योजना नाही आहे, फक्त कंपल्सरी रस्ता द्यावा लागतो. म्हणून तुमच्या शेतातून तरी द्यावं लागेल, पण मागच्या शेताला रस्ता द्यावा लागतो. त्यामुळे या MLRC कोडनुसार जे रस्ते द्यावे लागतात, तुमच्या मागच्या शेतकऱ्याला तुमच्या शेतातून द्यावं लागेल, पण द्यावं लागेल. त्याचं कुठलंही तुम्हाला त्याचं भूसंपादनाचा मोबदला मिळणार नाही. म्हणून आपण म्हटलं आहे की दोनही क्षेत्रस्ताच्या मधातून 6 फूट इकडे आणि 6 फूट इकडे 12 फुटाचा किमान मधातून करून द्यायचा, 2 शेताच्या रस्त्यातून. परंतु अशा अनेक प्रकार मी आधी काय म्हटलं तुम्हाला, पहिलं तर आपण सुरुवात करतोय शेतकऱ्याचे रस्ते उघडे करणे, त्याच्या बाउंड्री फिक्स करणे, त्याच्या नंबरिंग करणे आणि त्या गावात मॅप लावणे. जसा एखादा ग्रामपंचायत आहे, तुम्ही ज्या गावात राहता त्या ग्रामपंचायतला पुढच्या 3 महिन्यात एक मॅप लागेल मोठा असा, कुठला रस्ता कुठून गेला, कुठला रस्ता कुठून गेला, कुठला रस्ता कुठून गेला, मॅपिंग होईल. आणि मॅपिंग झाल्यानंतर जेव्हा तो रस्ताची मोठा मॅप गावात लागेल तेव्हा ग्रामपंचायतपासून पंचायत पार्लमेंटपर्यंत प्रत्येक योजनेचा पैसा आपण त्या क्षेत्रस्त्यावर खर्च करू शकू. म्हणजे उद्या आमदार फंड, खासदार फंड, एवढं कन्व्हर्जन आम्ही करणार आहे. MRGSचा फंड, आमदार फंड, खासदार फंड, बजेटचा हेड, DPCचा हेड, मायनिंगचा हेड, जेवढे हेड आहे तेवढे खुले करणार आहे. शेतकऱ्याच्या रस्त्याच्या मागणीकरता या राज्यातले सर्व हेड खुले करणार आहे आणि राज्य सरकारसुद्धा एक वेगळा हेड करणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही आमदार खासदारांना आता क्षेत्रस्त्याला पैसे देता येईल, कुठल्याही मायनिंग फाउंडेशनचे पैसे देता येईल, कुठलाही रिझर्व्ह फंड देता येईल शेतकऱ्यांना आणि ते रस्ते बांधता येतील. आणि उलट ॲडिशनल आपण आता
महाराष्ट्र सरकारचे हेड करणार आहे. बावनकुळे जी किसानों के रास्ते की बात आपने कही, लेकिन ओबीसी के का कौन सा रास्ता आप लोगों ने निकाला सर, उस पर थोड़ा चर्चा कर लीजिए, क्योंकि ओबीसी वर्सेस मराठा की जो जंग है उसमें रास्ता कौन सा निकलेगा? तर आज ओबीसी महासंघाने उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू आहेत. तुम्ही आता उपसमितीचे अध्यक्ष झालेले आहात, काय तोडगा काढणार आहे? महाराष्ट्र सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसजींनी काल मला माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जातीच्या ओबीसी समाजाकरता मंत्रिमंडळाची उपसमिती जाहीर केली. आणि त्या उपसमितीमध्ये आता माननीय भुजबळ साहेब आहेत, पंकजाताई आहेत, आपल्याला सर्व ती समिती माहिती आहे. आता या समितीचं काम काय असणार आहे, तर मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला केंद्रामध्ये. तर केंद्र सरकारने ओबीसी करता केलेल्या वेगवेगळ्या योजना या राज्याच्या ओबीसी समाजाला मिळत आहेत का, त्याचं क्रियान्वयन होत आहे का? राज्यामध्ये महाज्योती आहे, महाज्योतीला अपेक्षित जो फंड आहे तो फंड त्या ठिकाणी त्या योजनेकरता मिळत आहे का? महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजाकरता आपण जे महामंडळं केले आहेत त्या महामंडळाचं क्रियान्वयन त्या ठिकाणी करण्याची भूमिका या समितीची असणार आहे. या समितीला खऱ्या अर्थाने अजून असा ओबीसी समाज आहे ज्या समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही आहे, तो अजूनही दारोदारी भटकतात. त्या समाजाला कास्ट सर्टिफिकेट, त्यांचे बेनिफिट्स, त्यांच्या व्हॅलिडिटी होत आहेत का नाही. आणि आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी पहिल्यांदा या महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालय गठीत केलं 14 ते 19 या काळात. कुठल्याही सरकारने गठीत केलं नाही ओबीसी मंत्रालय. ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना याचं क्रियान्वयन कसं होणार, आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले ओबीसी समाजात, ज्या मागण्या आल्या त्या सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी आमची समिती याच्यावर लक्ष ठेवणार आहे. आता काँग्रेसनी आतापर्यंत तोंडाच्या वाफा फेकल्या. काँग्रेस पार्टीने कधी जातनिहाय जनगणनेची गोष्ट केली नाही. आता या राज्यामधल्या मराठा समाज आहे, तर मराठा समाजाची जनगणना जी होणार आहे त्यावर योग्य पद्धतीने आमची ती उपसमिती आहे मंत्रिमंडळाची, राधाकृष्ण विखे पाटीलजी. आता ओबीसीच्या 353 जाती, 18 पगड जाती, या जातीमधला ओबीसी समाजाचं खऱ्या अर्थाने येणारी जनगणना, त्याकरता काय आवश्यक सरकारची मदत पाहिजे. शेवटी आता जातीय जनगणना होणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा या ठिकाणी रोल राहणार आहे. केंद्र सरकार करणार आहे, पण राज्याचाही रोल महत्त्वाचा राहणार आहे. आणि सोबतच आमची भूमिकाही राहणार आहे दोन्ही उपसमितीची. राधाकृष्ण विखे पाटील यांची उपसमिती मराठा समाजाकरता आणि माझ्या अध्यक्षतेखाली समिती, कुणाच्याही ताटातलं कुणाच्या ताटात जाऊ नये. या ताटातलं काढून या ताटात देणे, या ताटातलं काढून या ताटात देणे, हे काही योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजाला योग्य न्याय हा मिळालाच पाहिजे. त्याच्याकरता अजून काम करण्याची गरज आहे, ते आम्ही करणार आहे. ती मराठा समाजाची उपसमिती यामध्ये वेगवेगळ्या सूचना देणार आहे सरकारला. म्हणजे एकीकडे जो वर्ग आहे, मोठे वर्ग, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला तर त्या ठिकाणी राज्याचं पर्सेंटेज ठरलं आहे, निधीचं पर्सेंटेज ठरलं आहे, आरक्षणाचं पर्सेंटेज ठरलं आहे. परवा माझ्या अध्यक्षतेखाली उपसमिती होती, नंदुरबार, पालघरमध्ये नोकऱ्याचं आरक्षण थांबलं होतं, ते आता क्लिअर झालं. आता आपल्याला दोन समाजाला समोरासमोर येऊ न देता, दोन्ही समाजाचे हक्क न डावलता, ओबीसी मराठा समाजामध्ये कुठलाही वाद न होऊ देता, दोन्ही समाजाला त्यांना अपेक्षित असलेला सरकारकडनं न्याय देण्याचं काम ह्या दोन्ही उपसमित्याला करायचं आहे. आणि मला विश्वास आहे, इकडे राधाकृष्ण विखे पाटीलजी आणि संपूर्ण त्यांची उपसमिती, आणि इकडे माझ्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती,
या दोन्ही उपसमित्या दोन्ही समाजाला समोर समोर येऊ देणार नाही आणि कुणाचा हक्क कुणाला जाणार नाही. राहिला प्रश्न परवाच्या GRचा, परवाच्या GRमध्ये स्वयंस्पष्ट आहे की ज्या नोंदी आहे OBC मधल्या, पण त्या नोंदी आतापर्यंत दुर्लक्षित राहिल्या. हैदराबाद गॅजेटमध्ये असतील, अजून गॅजेटमध्ये असतील, जे काय असतील त्या नोंदी असूनही आमचे ग्राम महसूल अधिकारी किंवा महसूल अधिकारी किंवा ग्राम विकास अधिकारी जे असतील हे त्यांना दाखले देत नव्हते. दाखल्याबद्दलची अडचण निर्माण झाली होती. आता या GRनी काय होणार आहे? या GRनी ज्या नोंदी गॅजेटमध्ये आहे, ज्या नोंदी महसुली रेकॉर्डमध्ये आहे, ज्या नोंदी 11-12च्या रेकॉर्डमध्ये आहे किंवा ज्या ज्या प्रकारच्या नोंदी जिथे इथे असतील त्या नोंदी तपासून त्या नोंदीप्रमाणे मराठा समाज असेल त्यांना, म्हणजे मराठा दाखवलं पण OBC आहे, कुणबी आहे, त्यांना OBC प्रमाणपत्र मिळणार आहे. आता बघा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या नोंदी होत्या त्या पूर्ण झाल्या, विदर्भातल्या नोंदी होत्या त्या पूर्ण कुणबीमध्ये आल्या, त्या OBC मध्ये आल्या. आताची आंदोलकाची मागणी काय होती? हीच मागणी होती की आमच्या नोंदी आहे पण त्या नोंदी होत नाही आणि म्हणूनच हैदराबाद गॅजेटचा उल्लेख त्या ठिकाणी झाला. तर मला असं वाटतं की आत्ताच्या GRवर काही फार संभ्रम ठेवायची गरज नाही कोणी, दोन्ही समाजांनी. आताच्या GRमध्ये स्वयंस्पष्ट आहे की ज्यांची नोंद जशी अशी आढळतं, आणि समजा तुमच्या वडिलाची नोंद असेल तर मुलाच्या नोंदीची गरज नाही आहे. एका जर घरात आहे, एकाच परिवारात आहे, मग याला दाखला वेगळा, त्याला दाखला करण्याकरता वेगळे डॉक्युमेंट, त्याचे वेगळे डॉक्युमेंट न तपासता तुम्ही जर वडिलाकडे डॉक्युमेंट आहे, आजोबाकडे डॉक्युमेंट आहे, मग नातवाला एवढे डॉक्युमेंट घ्यायची गरज काय? जे आमचे रेव्हन्यू अधिकारी मागतात किंवा ग्राम महसूल अधिकारी मागतात. म्हणजे आजोबा आहे, त्याचे वडील आहे, त्याच्याकडे डॉक्युमेंट आहे, माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, माझ्या मुलाला तेवढे डॉक्युमेंट पुन्हा आणा, तलाट्यापासून सर्व. हे जे पद्धती आहे या पद्धतीला थोडं स्ट्रीमलाईन करण्याकरता शासन निर्णय आहे आणि मला असं वाटतं यामध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होत नाही. पण सर, या आंदोलनामागे मुळात एकनाथ शिंदेच आहेत असा आरोप आता संजय राऊत करतात की फडणवीस सरकार अस्थिर करण्याचा हा शिंदेचा प्रयत्न होता, सर्व रसद आहे की शिंदेंनी पुरवली. आता पॉलिटिकल बोलायचं असेल, खारगे साहेब तुम्ही आमचे खारगे साहेब, विकास खारगे साहेब ACS आहे. त्यांना ACS ला लावून मी काही राजकीय बोलणं योग्य नाही आहे. संजय राऊतांनी कितीही प्रयत्न केला आमच्या महायुतीत तोंड खुपसाचा आणि एकनाथ शिंदेजींना त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कपड्यावर काळे डाग लावण्याचा, अशा प्रकारचे. एकनाथ शिंदेची मदत त्यांना आहे, याची आहे. आमची महायुती भक्कम आहे आणि एकनाथ शिंदे हे प्रगल्भ नेते आहेत. या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकार स्थिर होण्याकरता, ते स्थिर राहण्याकरता माननीय एकनाथ शिंदेजी हे अत्यंत महत्त्वाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. आणि निवडणुकीच्या काळापासून आतापर्यंत जे जे काही सहकार्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना लागलं ते लागत आहेत. माननीय एकनाथजी हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना धोका दिला, 2019 मध्ये, त्यांनी आता आमची चिंता करायची गरज नाही. आमचे एकनाथजी, अजित पवारजी आणि फडणवीसजी या तिघांचे सरकार हे कधी अशा बाबीला तूल देत नाही आणि त्यामुळं एकनाथ शिंदेजीवर अशा प्रकारचा आरोप करून आमच्या महायुतीमध्ये तोंड खुपसण्याचा अधिकार कुणाला नाही. असं आहे की आंदोलन करताना कुणाला रोखणं काही योग्य नाही.
त्यांची न्याय मागणी त्यांना मागण्याकरता मराठा समाजाला काही रस्त्यावर अडवणं, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मागणीला विरोध करताय असं सरकारचं काही भूमिका नव्हती. आणि त्यांनी जाहीर केलं की आम्ही आझाद मैदानावर येतो. पण हेच आंदोलनकर्त्यांनी आधी म्हटलं होतं. निघताना आंदोलनकर्त्यांनी काय म्हटलं होतं, आम्ही कुठलाही कायदा हाती घेणार नाही, आम्ही कधी असे वागणार नाही जे समाजाला अपेक्षित नाही. स्वतः आंदोलनकर्त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही संस्कार आणि संस्कृतीने मोठे झालेले कार्यकर्ते आहोत, आम्ही संस्कार पाडणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही मुंबईच्या एकाही व्यक्तीला अडचण होईल असं कधी वागणार नाही, असं 15-20 मिनिटाचं भाष्य करून मुंबईला आम्ही कुठेही त्रास होणार नाही अशाची म्हणजे एक प्रकारची हमी आंदोलनकर्त्यांनी निघताना दिली होती. मग आंदोलनकर्ते मराठा समाजाकरता आंदोलन करायला आले आणि त्यांनी मुंबईकरांना त्रास दिला, त्यांची हमी समजा त्यांनी तोडली, तर त्याला सरकारने आपली भूमिका पार पाडायची पाडली. म्हणजे त्यांना हे म्हणायचं का कुणाला की त्यांना लाठीचार्ज करायचा होता, म्हणजे काही कायद्याचं त्या ठिकाणी बळ वापरायचं होतं का, अश्रूधूर सोडायचे होते की नळकांड्या फोडायच्या होत्या. आम्हाला असं कुठलंही करायचं नव्हतं. आंदोलनाने शांतपणे हँडल करायचं होतं. फक्त आंदोलनकर्त्यांनी आपल्या भूमिकेपासून वेगळं जाऊ नये. त्यांनी जे एक मौखिक ॲफिडेव्हिट केलं होतं जनतेसमोर महाराष्ट्राचे की आम्ही मुंबईला त्रास देणार नाही, त्यावर सरकारने विश्वास ठेवला. आणि विश्वास का ठेवू नये, महाराष्ट्राच्या जनते तुम्हीच मुंबईत राहता, मी मुंबईत राहतो, तुमच्याकडे 2 पाहुणे आले तर तुम्ही ठेवू शकता का? मुंबईमध्ये तुम्ही आझाद मैदानावर काय व्यवस्था करणार आहे, कशी व्यवस्था करणार, तुम्हीच सांगा ना. कल्पना करा का तिथं टेंट टाकता येतं, ती त्या ठिकाणी काही रस्त्यावर महाप्रसाद करता येतो, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी. शेवटी आंदोलनकर्त्यांनी आपापल्या व्यवस्थेने ते आले, आपापल्या व्यवस्था उभ्या केल्या. आंदोलनकर्त्यांना काही त्या ठिकाणी एकदम तुम्ही रस्त्यावर काही तर व्यवस्था उभ्या करू शकत नाही, शौचालय बांधू शकत नाही. जेवढं काही महानगरपालिकेने केलं, म्हणजे मी तर म्हणेल जेवढं काही सरकारचं कर्तृत्व होतं एक त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना मदत करण्याचं, तेवढं मात्र केलं. आता याच्या उपर काय केलं पाहिजे हे त्यांना जरा समजून सांगितलं पाहिजे आम्हाला. महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीतून झाला असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत. काल मोठा मेळावा झालाय तुमच्या कामठीमध्ये. मला तर राहुल गांधी जसे वेळे झाले आहेत, वेळे झाले म्हणजे 8 महिन्यानंतर निवडणुकीच्या आता त्यांना दिसत आहे की कामठीमध्ये, नागपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये मत चोरी झाली. मी पहिली निवडणूक 58,000 मतांनी निवडून आलो, दुसरी निवडणूक 95,000 मतं घेऊन निवडून आलो, तिसरी निवडणूक 1,31,000 मतं घेऊन निवडून आलो, चौथी निवडणूक 1,75,000 मतं घेऊन निवडून आलो. प्रत्येक वेळी 40,000 50,000नी काँग्रेस मागे राहिली. आणि ज्या शहरामध्ये त्यांनी व्होट चोरीचा आरोप लावला, ज्या शहरात त्यांनी काल मोर्चा केला, कामठी शहरात त्यांनी मोर्चा काढला ना कालचा, त्या शहरात 95 बूथ आहेत, त्यापैकी 75 बूथवर काँग्रेस पार्टी समोर आहे. काँग्रेस पार्टीला 32,000 मतं आहे, मला 16,000 मतं आहे. व्होट चोरी कोणी केली आहे? हर्षवर्धन सपकाळांनी जरा राहुल गांधीचं अजून जरा मार्गदर्शन घेऊन आलं पाहिजे आरोप लावताना, किंवा जिकडे लोक तिथे तोंडाच्या वाफा फेकल्या ना, त्याने जरा आरोप लावताना तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की इथं तर 32,000 काँग्रेसला आहे, 16,000 बीजेपीला आहे, ज्या शहरात तुम्ही मोर्चा काढताय. त्यामुळं केवळ येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपले कार्यकर्ते स्टेबल ठेवण्याकरता जे कार्यकर्ते महायुतीमध्ये पक्षप्रवेश करताय ते कार्यकर्ते महायुतीत जाऊ नये, त्यांना पक्षप्रवेश त्यांचा थांबवावा, त्यांना हे खोटे निवडून आले असं सांगून त्या ठिकाणी आपलं जे पार्टी त्यांची फुट्ट आहे ती थांबवण्याकरता त्यांनी केलेला हा कार्यक्रम आहे. नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी समाजाचा उपोषण सुरू होता.
ओबीसी समाजाने या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा? अतुल सावे ओबीसी महामंत्री आहेत, सर, आम्ही ओबीसी मंत्री अध्यक्ष आहात, आहेत. सर, या ऐका, समितीचा अध्यक्ष आहात. कालच मी अध्यक्ष झालो बाबू, ऐका ना, कालच अध्यक्ष झालो. आणि आमचे अतुल सावे, ऐका 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 कालच मंत्री या राज्याचे ओबीसी मंत्री गेले आहेत, ज्यांना निर्णय करायचे अधिकार आहेत. त्या खात्याचे मंत्री गेले आहेत, लहान माणूस नाही आहे अतुल सावे. आणि मी आज थांबलो आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या वेरूळ आणि अत्यंत महत्त्वाच्या त्या ठिकाणी ज्या आधीच बैठका लागल्या होत्या. काल माझ्या महसुली सुनावण्या होत्या 150. त्यामुळं कोण कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही. मी रोजच ओबीसी आंदोलकाशी बोलतोय तिथल्या, आणि त्या ओबीसी आंदोलकाला त्या ठिकाणी माझी खूप वेळा चर्चा झाली आहे. आज राज्याचे ओबीसी मंत्री गेले आणि ओबीसी मंत्र्याला अधिकार आहे त्यांच्या मागण्या सोडवण्याचे. आणि त्यामुळे मला असं वाटतं मी गेलो नाही ते का गेले याच्यातली काही फार तुम्ही काळजी करू नका. ते नागपूरचेच लोक आहेत, त्यांना मी केव्हा भेटू नका. दोन्ही अध्यक्षपद भाजपकडेच आले. योगायोग म्हणायचा की म्हणजे काय मराठा पण अध्यक्षपद विखे पाटलांकडे, ओबीसी उपसमितीचं अध्यक्षपद तुमच्याकडे, दोन्ही अध्यक्षपद योगायोगाने भाजपकडे आले की काय नेमकं पुढं? असं आहे की महाराष्ट्राचं जे एकंदरीत विधिमंडळाचं संख्याबळ आहे आणि मंत्रिमंडळाची संख्या आहे, साधारण असं असतं कुठलंही सरकार चालवताना. आणि असं नाही ना की आम्ही मराठा उपसमितीमध्ये काही अजितदादा कळले, एकनाथ शिंदेजी कळले, आणि ओबीसीमध्ये समितीमध्ये सर्वांनाच समावेश केला आहे. त्यामुळं महायुती म्हणून काम करताना माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचा विचार केला आहे. आणि शेवटी समाजाला न्याय येताना हा अध्यक्ष झाला की तो अध्यक्ष झाला याच्यात न पडता मूळ भूमिका काय की मराठा समाजाकरता कॅबिनेट उपसमिती होणे आणि ओबीसी करता होणे हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कोण अध्यक्ष आहे यापेक्षा त्या समाजाचा त्या ठिकाणी हक्क त्यांना मिळाला पाहिजे, याकरता त्या समितीने काम केलं पाहिजे. मात्र आज उद्योगपती अदानी आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा गेल्याचं पाहायला मिळालं. असं आहे की या राज्याचे अनेक वर्ष सत्तेमध्ये माननीय शरद पवार साहेब आहे, आणि प्रत्येकाचा उद्योगपती संबंध असतो. आणि अंबानीजी, अडानीजी शरद पवारजीकडे गेले की आमच्याकडे आले की कुणाला भेटले, याच्यामध्ये काय नवीन आहे? याच्यामध्ये काय नवीन आहे का? अडानीच्या अनेक वेळा शरद पवार साहेबांची भेट झाली, आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये अनेक त्या ठिकाणी मोठे उद्योग धंदे आहेत, अनेक व्यवसाय आहेत त्या ठिकाणी. शेवटी इतके दिवसाचे संबंध आहेत आणि पारिवारिक संबंध आहेत सर्वांचे. माझे अडानी परिवाराशी पारिवारिक संबंध आहेत, सर्वांचेच संबंध आहेत. आणि त्यामुळे माझ्याकडे उद्या कोणी आलं किंवा त्यांच्याकडे आम्ही गेलो, याला काय त्याच्यात संबंध आहे? मला वाटतं हे याच्यामध्ये काही दुसरं समजू नये. मोर्चे काढत आहे अदानी विरोधात. धारावी प्रकल्पावरून सातत्याने भाजप आणि शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. एकंदरीत मुंबई तुम्ही आनंद देताय, ठाकरे सुद्धा इकडे वेगवेगळ्या मोर्चांच्या द्वारे अदानींवरती आणि भाजपवरती आरोप करतात. दुसरीकडे शरद पवार मात्र सातत्याने अदानी यांच्या भेटी घेताना पाहायला मिळतात. का उद्धव ठाकरे साहेबांचे अडानीची संबंध नाही आहेत? अडानीजी जे काही याच्यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का अडानीजी त्यांच्याकडे आले नाही आहेत? त्यांच्या कधी बैठका झाल्या नाही आहेत? शेवटी एखादे उद्योगपती जेव्हा या राज्याला पुढे नेण्याकरता एखादं प्रयोजन करतात, तेव्हाचे मुख्यमंत्री, तेव्हाचे माजी उपमुख्यमंत्री, या भेटीला तुम्ही कधीही प्रश्नचिन्ह लावू नका. या भेटी या त्यांच्या व्यक्तिगत संबंधात नसतात. प्रत्येक भेटीला काही तुम्ही वेगळा अर्थ लावू शकत नाही. आणि असा आरोपही जे करतात, हे जे त्या ठिकाणी ज्यांनी आरोप लावले त्यांनी जरा एकदा आपला आरसा बघितला पाहिजे. उद्योगपत्यांना जर तुम्ही संधी देणार नाही कुठल्याही विकसित राज्यामध्ये, तर त्या ठिकाणी तो राज्य पुढं कसं जाईल? माड़ा के जो डीवाईएसपी हैं अंजलि कृष्णा, उनको कहीं ना कहीं धमकाते हुए नजर आते हैं कि आप जो अवैध उत्खनन है मुरुंग का चल रहा था उसे रोकने के लिए गई थी, वहां से चले जाइए वरना मैं आप पे एक्शन ले लूंगा।
तो उस तरह का अजित पवार दादा का ही किसी डीवाईएसपी को धमकाना, इस तरह की भाषा का प्रयोग करना क्या उचित है? नहीं, आप मुझे जो बता रहे इसका मैंने अभी कुछ माहिती लिया नहीं है। अगर किसी अधिकारी को बोला गया है, अगर अजीत पवार जी को दिखा कुछ कि अवैध उत्खनन हो रहा है, उन्होंने स्वाभाविक रूप से कोई डायरेक्शन दिए होंगे, तो मुझे आज देखना पड़ेगा कि आप जो मैंने पूरा अभी उसका जायजा लिया नहीं है, जायजा ने उसका मुझे पूरी आइडिया नहीं है। ओबीसी के अध्यक्ष आप बनाए गए, क्या बीच का रास्ता निकालेंगे किस तरीके से, क्योंकि दोनों जो समुदाय हैं, दोनों अलग अलग समाज के लोग हैं, आपस में संघर्ष न करें, इसके लिए सरकार कैसा करेगी? मैं आपको दावे के साथ कह सकता हूँ, ना ओबीसी पे अन्याय होगा, ना मराठा पे अन्याय होगा। दोनों उपसमितियां पैरेलल काम करेगी, दोनों समितियां ऐसा काम करेगी कि ये समाज का ये समाज को और वो समाज का वो समाज को, जिनका हक है उन्हें मिलेगा। और किसी ने भी आज तक भी ये प्रयास नहीं किया है, देवेंद्र फडणवीस सरकार ने, हमारी सरकार ने, कि किसी का निकाल कर किसी को देना। जिनका अगर डॉक्यूमेंटेशन है, जिनके पास कुछ तो भी एक डॉक्यूमेंट है कि ओबीसी होने का, तो वो ओबीसी में आएगा। डॉक्यूमेंट नहीं है तो नहीं आएगा। और डॉक्यूमेंट वाला अगर ओबीसी में आता है तो ओबीसी की फैसिलिटी लेगा। अगर डॉक्यूमेंट नहीं तो मराठा समाज के लिए ईडब्ल्यूएस है, 10% रिजर्वेशन है। भाई मराठा समाज भी बाहर थोड़ी जाएगा। अगर डॉक्यूमेंट नहीं तो वो ईडब्ल्यूएस में जाएगा, डॉक्यूमेंट है तो ओबीसी में आएगा। इसमें मराठा समाज को कोई मुझे लगता है कि अन्याय नहीं है। मराठा समाज को दोनों तरफ से वहाँ पर उनके लिए रास्ता है। उनको ओबीसी डॉक्यूमेंट है, जैसा हमारे विदर्भ में, पश्चिम विदर्भ में ओबीसी डॉक्यूमेंट है, तो ओबीसी का सर्टिफिकेट लिया है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।